नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 12वा दिव्य कला मेळा नुकताच कोणत्या ठिकाणी पार पडला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सुरत. सुरत या ठिकाणी 12वा दिव्य कला मेळा नुकताच पार पडला. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 हरियाणातील फरीदाबाद येथे पार पडला. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी पार पडला. प्रश्न दुसरा, प्रजा पालन योजना कोणत्या राज्याची आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी तेलंगणा. तेलंगणा या राज्याची प्रजा पालन योजना ही आहे. इतर योजना पाहू आपण. 15 कलमी हिवाळी कृती योजना नवी दिल्ली या ठिकाणी आहे. लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यात आहे. मुख्यमंत्री निहारी योजना तेलंगणा राज्यात आहे. मोहल्ला क्लिनिक योजना नवी दिल्ली या ठिकाणी आहे. महालक्ष्मी योजना तेलंगणा या राज्यात आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणाला भारत सरकारतर्फे मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्कार देण्यात आला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी श्री LP हेमंत के श्रीनिवासुलू यांना भारत सरकारतर्फे मॅन ऑफ द इयर 2023 देण्यात आला. - 2023चा गदिमा प्रतिष्ठेचा गदिमा पुरस्कार सानिया यांना देण्यात आला. बुकर पुरस्कार 2023 पॉल लिंच यांना देण्यात आला. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार चंद्रकुमार नलगे यांना देण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत यांना देण्यात आला. तर राजर्षी शाहू पुरस्कार 2023 अभय बंग व राणी बंग यांना देण्यात आला. प्रश्न चौथा, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या ठिकाणी भरतो? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए हरियाणा. हरियाणा राज्यात सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा भरतो. मेळ्याचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. राजधानी हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्स समूहाचा सदस्य होण्यास नकार दिला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाने ब्रिक्स समूहाचा सदस्य होण्यास नकार दिला आहे. माहिती पाहू. ब्रिक्सची स्थापना झालेली आहे सप्टेंबर 2006. मुख्यालय आहे शांघाय चीन. ब्रिक्सचे सध्या सदस्य आहेत 11 देश. ब्रिक्स 2024चे अध्यक्ष रशिया या देशाकडे आहे. तर 2023ची 15वी परिषद जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झाली. प्रश्न 6वा, भारत मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 या भारतातल्या परिवहन विषयक विशाल आणि अशा प्रकारचे पहिले प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय मोबिलिटी जागतिक प्रदर्शन 2024 परिवहन विषयक विशाल असे प्रदर्शन होणार आहे. सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन पुणे या ठिकाणी झाले. वर्ल्ड फूड प्रदर्शन दिल्ली या ठिकाणी झाले. 36वी महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन सांगली या ठिकाणी झाले. प्रश्न 7वा, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना. प्रश्न 8वा. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 या भारतातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद कोणत्या राज्यात होत आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गोवा या राज्यात भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन होणार आहे. गोवा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. प्रश्न 9वा. राष्ट्रकुल देशाच्या अटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल परिषद कोणत्या ठिकाणी होत आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय कुल देशाच्या अटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल परिषद होणार आहे किंवा होत आहे. इतर परिषदा पाहू. 2024ची ब्रिक्स शिखर परिषद रशिया ठिकाणी होणार आहे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2024 पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी होणार आहे. तर 2024चे दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन मुंबई या ठिकाणी होणार आहे. आणि गोवा सागरी परिषद पणजी या ठिकाणी होणार आहे. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या देशाला यिनगुन या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी नॉर्वे या देशाला यिनगुन या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.